शुक्र कथेच्या ऐवजी तत्त्वज्ञानामध्ये रमू लागला. तत्त्वज्ञान हाच त्याचा आवडता विषय बनला. तत्त्वज्ञानाचा अधिक अभ्यास करण्यासाठी तो नारदाकडे गेला. नारदाने त्याला सनत्कुमार संहिता अत्यंत आवडीने शिकविली. नारदाने शुक्राचे खूप बारकाईने निरीक्षण केले. त्याच्या लक्षात आले की शुक्राचे ऐहिक गोष्टीकडे लक्ष नाही. तत्त्वज्ञान, आत्मा, परमात्मा, मोक्ष अशाच गोष्टीकडे त्याचा ओढा होता. अशा विषयांवर त्याची चर्चा चाले. तहान भुकेची सुद्धा त्याला जाणीव होत नसे. हे पाहिल्यावर एकदा नारद त्याला म्हणाले, शुक्रा, तू मोक्ष का मिळवत नाहीस? त्यासाठी काय करावे लागेल? शुक्राने विचारले. तपश्चर्या, नारद म्हणाले. तपश्चर्या करून मोक्ष मिळवता येते तर शुक्राला कोठे नको होते. तो मोक्ष मिळेल या कल्पनेने मोहरून गेला. हे जग, जन्ममरण या जगातील सुखदुःख टाळायचे असतील तर मोक्ष हा एकमेव उपाय. जन्माला यायचे, सुखदुःख भोगायचे, मरून परत जन्माला यायचे, हे चक्र मोक्ष मिळाला तरच चुकणार होते. शुक्राला ते हवेच होते, कारण ऐहिक सुखात त्याला रस नव्हता. नारदाने मुक्तीची संकल्पना सांगितली, मार्ग दाखवला. त्याप्रमाणे शुक्र कैलास पर्वतावर जाऊन तपश्चर्या करू लागला. हळूहळू त्याला समाधी लावणे जमू लागले. लवकरच तो समाधी अवस्थेत हवा तेवढा वेळ बसू लागला. एकदा समाधी लागली म्हणजे त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर येऊन ब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न करू लागला. काही दिवसांनी समाधी अवस्थेचा कालावधी वाढला आणि नंतर तर समाधी अवस्था इतक्या पराकोटीला पोहोचली की एक दिवस त्याचा आत्मा परत शरीरात आला नाही. तो परब्रह्मात विलीन झाला. जीवनमरणाच्या फेऱ्यातून त्याला कायमची मुक्ती मिळाली. शुक्राला मोक्ष मिळाला, पण लोकांच्या दृष्टीने त्याचे मरण होते. शुक्र मरण पावला हा धक्का व्यास सहन करू शकले नाहीत. त्यांना पराकोटीचे दुःख झाले. या बातमीने ते कोसळून पडले. शुक्र म्हणजे प्रतिव्यास असे व्यास स्वतःच समजत. आपले महाभारत खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत नेण्याचे काम शुक्राने केले, म्हणून महाभारत इतके प्रसिद्धीस पावले असे त्यास समजत. शुक्राचा असा एक एक गुण आठवून व्यास शोक करू लागले. त्यांच्या शोकाला पारावार उरला नाही. शुक्राच्या मरणाचे दुःख इतक्या पराकोटीला गेले की शुक्राशिवाय जीवनाला अर्थ नाही, जगण्यास मूल्य नाही. असे मूल्यहीन जगणे हवे तरी कशाला? शुक्र नाही त्या जगात राहायचे तरी कशाला? दुःखाचा अतिरेक झाला तेव्हा व्यासांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.